प्रेम सर्वांना हवं असतं, पण ते खरं असायला हवं. जोडीदारावर विश्वास ठेवावा, पण डोळे उघडे ठेवूनच. प्रेमाचं नाव घेऊन फसवणूक करणारे अनेक असतात, पण हे प्रकरण जरा वेगळंच होतं. ही गोष्ट आहे एका अशा महिलेची, जिला नवऱ्याचं प्रेम कमी पडलं आणि बाहेरचं प्रेम एवढं गोड वाटलं की त्यासाठी तिनं नवऱ्याला संपवलं. या सत्य घटनेत आहे अनैतिक प्रेम संबंध, कट कारस्थान आणि शेवटी एक थरारक सत्य. शेवटी काय झालं? न्याय मिळाला की नाही? चला पाहूया सत्य घटना, प्रेमाचा सापळा. नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे कट कारस्थानच्या एका नवीन एपिसोडमध्ये. कानपूरमध्ये एक प्रतिष्ठित मेडिकल स्टोअर होतं, शर्मा मेडिकल. याचा मालक होता प्रतीक शर्मा आणि बायकोचं नाव होतं नेहा शर्मा. 2 गोंडस मुलं, व्यवस्थित संसार चालू असतो. कशाचीही कमी नव्हती. बघायला गेलं तर सगळं सुरळीत होतं, पण कधी कधी जे डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं. प्रतीक दुकान सांभाळायचा, पण काही वेळा तो कामानिमित्त बाहेर जायचा आणि मग मेडिकल ही नेहा चालवायची. याच वेळी त्यांच्या जवळचा राहत असलेला आयुष शर्मा हा नेहमी नेहाकडे आकर्षित व्हायचा आणि नेहा एकटी असते हे पाहून हटकून एखादी मेडिसिन लागते असं सांगून मेडिकलमध्ये यायचा. त्याच्या मनात नेहाविषयी आकर्षण होते, त्यामुळे तो वारंवार नेहाकडे येऊ लागला आणि गमतीगमतीने बोलायला लागला. पहिल्यांदा नेहा त्याला एक साधा ग्राहक समजली, पण आयुषच्या नजरा काही वेगळ्याच सांगत होत्या. नेहा एकटी असली की तो जास्त वेळ थांबायचा, गोड गोड बोलायचा, हळूहळू तिच्या मनात प्रवेश करायचा प्रयत्न करू लागला. मॅडम, तुमच्या हातून घेतलेली औषधं जास्त परिणामकारक वाटतात, असे डायलॉग्स टाकून तो हळूहळू तिला बोलण्यात गुंतवत गेला. नेहाला सुरुवातीला हे कळलं नाही, पण आयुष तिला कधीच फक्त मैत्री म्हणून बघत नव्हता. बोलता बोलता त्यांची मैत्री झाली, चॅटिंग सुरू झालं आणि एका क्षणी ते मैत्रीच्या पलीकडे जाऊन अनैतिक नात्यात अडकले. प्रतीक मेडिकलमध्ये नसला की आयुष तिथे येऊन नेहासोबत वेळ घालवायचा. हॉटेलमध्ये भेटी होऊ लागल्या, फोनवर बोलणं वाढलं. पण मांजर कितीही डोळे झाकून दूध पीत असेल आणि आपल्याला कोणी पाहत नाही असं जरी मांजराला वाटत असेल, तरी कोणी ना कोणी पाहत असतं. अनैतिक संबंध सुद्धा असेच असतात. कितीही लपून करायचा प्रयत्न केला आणि कितीही झाकून ठेवलं तरी उघडकीस येतच आणि जगाला कळल्याशिवाय राहत नाही. प्रतीकला सुद्धा त्यांच्या नात्याबद्दल शंका आली. आधी तो दुर्लक्ष करत होता, पण हळूहळू त्याला पुरावे मिळू लागले. नेहा आयुषसोबत जास्त वेळ घालवते, त्याच्यासोबत बोलते आणि मग एक दिवस त्याने नेहाचा मोबाईल चेक केला, दोघांचे चॅटिंग पाहिले आणि ठरवलं की दोघांनाही पकडायचं. आणि मग एका दिवशी त्याने दोघांना रंगेहात पकडलं. प्रतीकने लगेच निर्णय घेतला, आता याला आळा घालायलाच हवा. त्याने नेहाला मेडिकलमध्ये येण्यास बंदी घातली आणि आयुषलाही थेट धमकी दिली, माझ्या बायकोपासून लांब राहा, नाहीतर परिणाम वाईट होतील. आता नेहा आणि आयुषला एकमेकांना भेटता येत नव्हतं. दोघांमध्ये दुरावा वाढला होता. आयुष आणि नेहाला कळलं होतं प्रतीक त्यांच्या नात्यात अडथळा होतोय. प्रतीकमुळे त्यांना भेटता येत नाही. नेहाला आता कळलं होतं की त्यांच्या प्रेमाचा खेळ संपला आणि आता फक्त एकच मार्ग उरला, प्रतीकला कायमचं संपवायचं. आता प्रश्न होता, प्रतीकला कसं संपवायचं? असं काही करायचं की कुणालाही संशय येऊ नये. आणि मग आयुषने एक शक्कल लढवली. ठरल्याप्रमाणे नेहा प्रतीकला म्हणाली की आपल्यात खूप ताणतणाव वाढलेत, त्यामुळे आपण कुठेतरी फिरायला जाऊ. प्रतीकही तयार झाला आणि नेहाच्या माहेरी जायचं ठरवतात. पण नेहा आणि आयुषचा प्लॅन वेगळा असतो, त्यामुळे नेहा अर्ध्या प्रवासात प्रतीकला सांगते, आपल्याला प्रायव्हसी मिळणार नाही, त्यामुळे आपण लखनौला फिरायला जाऊ. त्याप्रमाणे ते 6 मार्चला लखनौला जातात आणि तिथे हॉटेलमध्ये एक रूम बुक करतात. त्याच हॉटेलमध्ये प्लॅन ठरल्याप्रमाणे आयुषने सुद्धा एक रूम आधीच बुक केलेली असते. प्लॅन असा ठरला होता की दारूचं प्यालं असं बनवून की माणूस हसत हसत मृत्यूलाही मिठी मारेल. त्याप्रमाणे प्रतीक बाथरूममध्ये असताना आयुषने दारूमध्ये विष टाकून बाटली नेहाकडे दिली आणि नेहाने प्रतीकला प्रेमाने विषारी दारूचा प्याला भरून दिला. त्याने 2 घोट घेतले आणि काही वेळातच त्याचा जीव घुसमुटायला लागला.
3 तासातच तो मरण पावला. गुन्हा करताना विचार न करणारा माणूस सगळ्यात जास्त विचार करतो की केलेला गुन्हा लपवायचा कसा. त्यामुळे आयुष आणि नेहा यांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता मृत शरीराचं करायचं काय. त्यामुळे आयुष आणि नेहाने नवरा तर गुपचूप संपवला, पण संशय येऊ नये म्हणून त्यांनी एक नवे कट कारस्थान रचले. प्रतीकचा मृतदेह हॉटेलच्या बाहेर कसा काढायचा म्हणून प्रतीकला चक्कर आली असा बनाव केला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे असं सांगितलं. पण खर्च करायला पैसे लागतील म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ठरवतात. पण डॉक्टरला जर आपल्यावर शंका आली तर पोलीस केस होईल म्हणून प्रतीकचा भाऊ बनून ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन केला. हॉस्पिटलमध्ये प्रतीकचा मृतदेह घेऊन गेले, पण डॉक्टरने प्रतीक मृत पावला आहे असं सांगितलं. त्यानंतर प्रतीकचा भाऊ बनून मृत सर्टिफिकेट घेतलं आणि मृतदेह ताब्यात घेऊन लखनौमधील गुलाला घाटावर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. नवऱ्याला संपवल्यावर नेहा मुलांना घेऊन आपल्या सासरी आली. प्रतीकचे वडील मुलगा प्रतीक बरोबर का नाही आला असे विचारू लागले. नेहाने सांगितले की त्यांच्यावर खूप कर्ज झालं होतं, त्यामुळे प्रतीकला खूप मानसिक त्रास होता आणि त्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला, पण ते आता सुखरूप आहेत. त्यांनी सांगितलं की तू घरी जा, 3 दिवसानंतर मी 3 दिवसानंतर येतो. त्यानंतर 3 दिवसांचा कालावधी उलटून जातो. प्रतीक काही घरी येत नाही. प्रतीकचे आई वडील मात्र नेहाला प्रतीक अजून का आला नाही म्हणून विचारत असतात. आता मात्र आपण कोणाला सापडू नये म्हणून नेहा आणि आयुष तेथून पळून जायचा प्लॅन करतात. ठरल्याप्रमाणे नेहा मुलांना घेऊन मेडिकलमध्ये जात आहे, आपलं बंद असलेलं मेडिकल शॉप उघडण्यासाठी असं सांगून तेथून आयुष सोबत पळून गेली आणि राजस्थानमधील सिकर जिल्हा येथील रिंगस शहरात एका हॉटेलमध्ये राहू लागली आणि काही दिवसांनी तेथील एका भैरवनाथ मंदिर शेजारी भाड्याने रूम घेऊन राहू लागली. आपण पळून गेलो आहे हे लगेच कोणाला कळू नये म्हणून प्रतीकच्या मोबाईलवरून आपण प्रतीक आहोत असं भासवत प्रतीकच्या वडिलांना मेसेज करू लागली. माझी काळजी करू नका, मी ठीक आहे, लवकरच घरी येईल आणि असं सांगितलं आणि मोबाईल बंद करून टाकला. नेहाला असं भासवायचं होतं की कर्ज खूप झाल्यामुळे आपला मुलगा सुनेला आणि मुलांना घेऊन कुठेतरी निघून गेला आहे. पण मोबाईल बंद झाल्यानंतर प्रतीकच्या वडिलांना नेहावरती शक आला. त्यानंतर प्रतीकचे वडील पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवतात, पण मोबाईल बंद असल्याने त्यांना शोधणं पोलिसांना अवघड जात होतं. त्यानंतर पोलीस नेहाचा मोबाईल CDR चेक करतात. त्यामध्ये आयुष बरोबर जास्त प्रमाणात झालेलं बोलणं पोलीस पाहतात आणि आयुष आणि नेहाचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करायला चालू करतात. काही काळातच त्यांचं लोकेशन ट्रॅक होतं आणि पोलीस त्यांना रिंगसमधून पकडतात आणि ते दोघेही कबूल करतात, हो आम्हीच प्रतीकचा खून केला प्रेमासाठी. पण हे प्रेम खरं होतं का? दोघांवरही गुन्हे दाखल होतात. पोलीस त्यांच्याबद्दल पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करतात आणि दोघांनाही जन्मठेप शिक्षा कोर्टाकडून सुनावली जाते. पण एका आईवडिलांनी आपला मुलगा गमावला होता आणि 2 चिमुरड्यांनी आपला पिता गमावला होता. नेहाने नवऱ्याला सोडून प्रेमाचा दुसरा मार्ग निवडला, पण शेवटी तोच तिला तुरुंगात घेऊन गेला. आता प्रश्न हा उरतो, हेच का प्रेम? आयुषने खरंच नेहावर प्रेम केलं होतं की फक्त तिचा वापर केला? नेहाला आपली चूक कळली असेल का? तुमच्या मते नेहाने हे का केलं असावं? कट कारस्थानमध्ये सांगितल्या जाणाऱ्या बातम्या क्राईम स्टोरी या नेहमी खऱ्या असतात. आजच्या स्टोरीची पेपरमधील बातमीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, चेक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सत्य घटना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.